शिंदखेडा शहराजवळील बिसाजनी पेट्रोल पंपाजवळ शेतात 35 ते 40 मेंढ्या चोरीला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल. आंदोलनाचा इशारा, ठेलारी बांधवांचा जीव धोक्यात. शिंदखेडा पीक संरक्षण सोसायटीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शिंदखेडा होळ दरम्यान 2 किलोमीटर बिजासनी पेट्रोल पंपाजवळील शेतात मेंढपाळांचा मुक्काम असून काल रात्री 12 ते 12:30च्या सुमारास सुरेश करनर ठेलारी राहणार शिवाजीनगर तालुका साक्री हे कुटुंबासह राहत होते. रात्री 12 ते 1 दरम्यान 5 ते 6 जण अंधाराचा फायदा घेऊन 300 पैकी यांच्या वाड्यातून सुमारे 35 ते 40 अज्ञात इसमांनी चोरून नेण्याची घटना घडली आहे. ठेलारी महिला बांधवांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. जवळपास शोधाशोध केली असता 14 मेंढ्या सापडल्या तर बाकी पसार केल्या आहेत. केमिकल युक्त औषध देऊन सदर प्रकार घडलाय. मेंढपाळ बांधवांनी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. ठेलारी समाज वर्षात 8-9 महिने घरदार सोडून रानावनात भटकंती करून आपला उदरनिर्वाह मेंढपाळ करतो. अशातच शिंदखेडा शहरातील पीक संरक्षण सोसायटीच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शिंदखेडा हे होळ दरम्यान 2 किलोमीटर अंतराजवळील बिजासनी पेट्रोल पंपाजवळच्या शेतात मेंढपाळांचा मुक्काम काही दिवसांपासून आहे. काल रात्री 12 ते 12:30 वाजेच्या सुमारास अज्ञात 5-6 इसम वाड्यावर येऊन हत्याराचा धाक दाखवत मुक्कामाला असलेल्या महिला बांधवांसह पाळलेल्या श्वानास केमिकल युक्त औषध देऊन बेशुद्ध करून सुमारे 35 ते 40 तोंड बांधून चोरून नेल्याचा प्रकार घडल्याचा अंदाज आहे. सदरील घटना पीक सोसायटीचे संचालक मंडळाला कळवली असता रात्रीच सोसायटीचे चेअरमन दत्तात्रय देसले, व्हाईस चेअरमन यादव मराठे, दिलीप पाटील यांना, नाना चौधरी, गजानन भांबरे यांसह सर्व संचालक सचिव मनोहर भांबरे यांनी घटनास्थळी धाव घेतली व हकीकत कळवून घेतलेली आहे. अन्यथा आम्ही सर्व समाज बांधव मिळून रास्ता रोको आंदोलन करणार आहोत. या पुढील कारवाई सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील असं निवेदन दिलं. यावेळी समाजाचे नेते नानाभाऊ पडळकर, दीपक चोरमले, नानाभाऊ धनगर, सुरेश फरतर, निलेश पदमोर, विकास वाघमोडे, उत्तम कर्नर, भगवान केसकर, जगत केसकर, भागा केसकर, वामन करतर, लक्ष्मण सरगर, नामदेव थोरात यांसह ठेलारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर घटनास्थळी शिंदखेडा पोलीस निरीक्षक बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमंत गायकवाड, गोपनीय अनंत पवारसह पोलिसांनी पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल अखिल पठाण हे करीत आहेत. शिंदखेडा प्रतिनिधी यादवराव सावंत. नमस्कार. कारण की या नळडणा आणि शिंदखेडा पोलीस स्टेशनमध्ये हद्दीमध्ये वारंवार मेंढपाळांवरती चोरीचं प्रमाण वाढतं. कारण की कुठेही गेलं महाराष्ट्रात कुठेही मेंढपाळांवरती चोरी होत. कारण की नळडणा पोलीस स्टेशन शिंदखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये नेहमी होतं. कारण की माझं तुमच्या माध्यमातून साहेबांना आव्हान आहे, विनंती आहे. कारण की अशा गुंडांवरती कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. कारण की असे गुंड पुढं गेले नको पाहिजे. कारण की आता मेंढपाळ जंगलामध्ये राहण्याच्या मनस्थितीत नाहीत. कारण की घाबरले सर्व मेंढपाळ आणि यांचे साहेबांनी दखल घेतली पाहिजे. आणि साहेबांनी दखल नाही घेतली आम्ही SP साहेबांकडे जाणार आहेत धुळ्याला. SP साहेबांनी जर दखल नाही घेतली आम्ही मंत्रालयांमध्ये जाणार आहेत. कारण की आम्हाला न्याय इथं जर मिळत नसेल तर आम्ही कुठं जायचं. कारण की आम्ही जगायचं कसं. कारण की खूप कठीण झालेलं आहे. आम्ही साहेबांना हात जोडून विनंती आहे तुमच्या माध्यमातून त्यांनी सर्वात याची घेतली पाहिजे. काय घटना झाली रात्री? रात्री आम्ही झोपलेलो होतो. झोपल्यानंतर त्यांनी 10-15 जण मधार कुदल्यानंतर या बाईच्या पाठीवरती उभं राहून छुरी होती का तलवार होती ती धरून उभी राहिली. ती बाईला पण उठू दिली नाही आणि आम्ही दोनच जण होतो. तुम्ही रात्री कोणाला फोन लावला? फोन आम्ही नानांना त्यांना लावला. मग लगेच पोलीस? नानाने पोलीस आणले. मग नानाने त्यांनी आम्हाला सहकार्य केलं. किती मेंढ्या तुम्ही तिथून हस्तगत केल्या? तिथून आम्ही 14 मेंढ्या आणल्या. 14 आणल्या. अंदाजे किती मेंढ्या तुमच्या चोरीला गेल्या? आमच्या 30-32 मेंढ्या गेल्या. त्याच्यातून 14 तुम्ही वापस आणल्या. कशा चोरी केल्या त्यांनी? आवाज वगैरे काही मेंढ्या? आवाज वगैरे काही जीव दिला नाही त्यांनी आम्हाला. कसं काय बांधलेलं होतं? हो बांधलेलं होते ना. असे मानत बांधलेले होते त्यांनी आणि 2 पायातून असे मानत टाकून बांधलेले होते. याविषयी तुम्ही आता कंप्लेंट केली पोलिसांना? काय जे राहते आलं ना असा येडं घालायचा तो चारू मेरा लगे पाय वाजवायचा आणि लगे मेंढ्या 3 जण मेंढ्या भरून न्यायचं आणि लगेच लगे वापस यायचं. इथून इथल्याने यायचं लगेच 3 जण घेऊन यायचं माघारी फिरायचं. रिटर्न माघारी फिरायचं. लगेच भाऊ च्याकडे घेऊन नुसतं असं झोपेमध्ये हु केलं ना. इकडे दखाला पण आलता त्याच्या हातात काय हत्यार होतं? हत्यार होता ना. त्यांनी तुम्हाला म्हणजे किती लोक होते? प्रॉपर किती लोक होते या ठिकाणी? 20-25 लोक होते.
पण इथून बायजऱ्या करायचं आणि तिकडे न्यायचं. तिथून मोर अर्धे अर्धा रस्ता पास त्या करायचा. बाजूला त्यांच्या हातात काही हत्यार होते का?